कर्नाटकमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी, ठरला सर्वाधिक मोठा पक्ष, काँग्रेसला मोठा धक्का। हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर कर्नाटकच्या जनतेने दर्शवलेला विश्वास, भाजपाची प्रतिक्रिया। जेडीएसला पाठिंबा देत सत्ता स्थापनेचा दावा करण्याची काँग्रेसची घोषणा। महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय केंद्र असून अर्थव्यवस्था बळकट करण्यामध्ये सेवा क्षेत्राचं भरीव योगदान, मुंबई इथल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपतींचं प्रतिपादन। औरंगाबाद दंगली प्रकरणी 70 जणांना अटक, नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यासाठी 5 पथकं नियुक्त। वारली चित्रकलेला जागतिक सन्मान मिळवून देणारे सुप्रसिद्ध चित्रकार पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांचं निधन। आणि ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं निधन। नमस्कार, साडेचारच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्तारानं। कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकालांचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। 222 जागांपैकी भाजपाने 104 जागांवर आघाडी घेतली तर आतापर्यंत 101 जागा जिंकल्या आहेत। सत्ताधारी काँग्रेस 74 जागांवर आघाडीवर असून 67 जागांवर विजयी झाला आहे। मात्र अद्याप बहुमताचा 113 जागांचा जादुई आकडा गाठता आलेला नाही। त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी तीनही प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत। भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसनं जनता दल सेक्युलरला पाठिंबा दिला असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जेडीएसनं घ्यावा अशी मागणी केली आहे। जेडीएसनं काँग्रेसचा प्रस्ताव मान्य केल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे। काँग्रेस आणि जेडीएस मिळून आज राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत अशी माहिती ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली। भाजपानं मात्र सध्या शांत राहण्याचं धोरण स्वीकारलं असून पूर्ण निकाल येईपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असं मुख्यमंत्रीपदाचे दावेदार येदियुरप्पा यांनी म्हटलं आहे। कर्नाटकच्या जनतेनं नाकारूनही काँग्रेस सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले। लोकांनी काँग्रेसला नाकारून भाजपाला कौल दिल्याचं येदियुरप्पा यांनी सांगितलं। मात्र कर्नाटकमधल्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि योग्य तो निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, जेपी नड्डा आणि धर्मेंद्र प्रधान बंगळुरूला रवाना झाले आहेत। बेळगाव जिल्ह्यातल्या मराठीबहुल भागात महाराष्ट्र एकीकरण समिती काहीही प्रभाव पाडू शकली नाही। भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येदियुरप्पा शिक्रापूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत। मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना चामुंडेश्वरी मतदारसंघात पराभव पत्करावा लागला। जेडीएसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कुमारस्वामी विजयी झाले आहेत। लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देऊन त्यांची मतं आपल्याकडे वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असफल झालेला दिसत आहे। लिंगायतांचा प्रभाव असलेल्या जागांवर भाजपा आघाडीवर आहे। मात्र मुस्लिम बहुल जागांवरही भाजपानं आघाडी घेतली। भाजपाचं यश म्हणजे कर्नाटकच्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचं निदर्शक आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, नितीन गडकरी आणि रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे। Is what the people of Karnataka have favored. They did not go by the divisive politics of the Congress. They did not go by the kind of polarization that the Congress wanted. They recognized the Prime Minister and the party president Amit Shah ji's clear arguments that development alone can lift all sections of the society. And we, from the Bharatiya Janata Party, are grateful and thankful to the people of Karnataka, the voters of Karnataka, who stood firmly by the line of development, which is what the Prime Minister has been always talking about, and for which we owe a very big thank you to the people of Karnataka. नरेंद्र मोदी जी की अगुवाई, जनता का उनका स्नेह, उनके कार्यों के प्रति विश्वास का परिचय है हमारी ऐतिहासिक विजय। आज का दिन हमारे राष्ट्रीय अध्यक्ष ने जो मेहनत की एक एक कार्यकर्ता के साथ और पूरी जो स्ट्रैटेजी बनाई उस मेहनत की विजय है। और आज का दिन पूरे कर्नाटक की जनता के प्रति हमारी कृतज्ञता का दिन है।
जिन्होंने बीजेपी के इस युगांतकारी विजय को विश्वास के साथ पूरा किया है। आज के दिन हम बहुत ही विनम्र हैं। हम कोई अनावश्यक टिप्पणी नहीं करेंगे। कौन प्रधानमंत्री के बनने के सपने क्या देखता था। आज का दिन काम करने का दिन है। हम ईमानदारी से कर्नाटक को केंद्र सरकार के साथ मिलकर विकास के मार्ग पर आगे बढ़ाएंगे। नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारी भारत सरकार ने जो कार्य किया है 4 साल में, 48 साल कांग्रेस के और 4 साल हमारे, इसमें लोगों ने ये कहीं ना कहीं उनके मन में एक आस पैदा हुई है। हमने बहुत से काम किए, बहुत से करना बाकी है, पर अब लोगों को ये विश्वास आया है कि गांव, गरीब, मजदूर, किसान का कल्याण करके देश का भविष्य मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी की सरकार बदल सकती है। तो एक पॉजिटिव सपोर्ट है। और दूसरी ओर कर्नाटक में कांग्रेस की सरकार के प्रति रोष था, भ्रष्टाचार के कारण नाराजगी थी और इसलिए कांग्रेस के लिए नकारात्मकता थी। तो मुझे लगता है दोनों स्थिति का परिणाम के रूप में आज हम लोग बहुत अच्छी तरीके से जीते हैं और जनता ने हमको समर्थन दिया है। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे राज्यात ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। मुंबईतल्या भाजप कार्यालयाबाहेर सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ढोल वाजवून आनंद व्यक्त केला। दक्षिणेचं दार उघडलेलं आहे आणि आता 2019च्या निवडणुकीचा रस्ता हा कर्नाटकामधून जाणार आहे आणि त्यामुळे काळ्या दगडावरची पांढरी रेघे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे। कोणत्याही भविष्यकाराला विचारायची गरज नाही की 2019 नंतर या देशामध्ये राज्य जर कोणाचं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं राज्य असेल। हा विजय केवळ कर्नाटकचा विजय कर्नाटकला ताकद देतोय, भाजपला ताकद देतोय असा नाही। आज साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये सगळ्यापणे तिथली जनता केवळ मोदीजी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या मागे उभी आहे दिसतंय। नागपुरातल्या रेशीमबाग इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीबाहेरही भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला। विजयामुळे नागपुरातल्या भाजपा मुख्यालयातही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। कर्नाटक निवडणुकीमध्ये जे विजयी झाले त्या सर्व पक्षांचं आणि उमेदवारांचं शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र एकीकरण समितीला फारसा प्रभाव पाडता आला नाही, त्याबद्दल ठाकरे यांनी खंत व्यक्त केली। यशस्वी उमेदवारांनी सीमा भागातल्या मराठी जनतेच्या भावनांचा आदर ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। भाजपा निवडणुका जिंकतो मात्र पोटनिवडणुका हरतो असा टोला त्यांनी लगावला। भाजपाच्या विजयानंतर वारंवार विरोधी पक्ष ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त करतात। या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना हा संशय कायमचा दूर करण्यासाठी 2019च्या सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिका वापरून घेतल्या जाव्यात असं मत ठाकरे यांनी व्यक्त केलं। या निकालांचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले। कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी राजकीय घडामोडीचे अभ्यासक अविनाश कोल्हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। कोल्हेजी नमस्कार। नमस्कार। आपलं खूप मनापासून स्वागत। एक राजकीय विश्लेषक म्हणून काय प्रतिक्रिया द्याल? आता तसं पाहिलं तर अजून चित्र स्पष्ट व्हायचं आहे, पण भाजपाने जी मुसंडी मारली ती अभूतपूर्व आहे। आजच्या विधानसभेत 40 आमदार असलेल्या भाजपा 100च्या वर गेलेला आहे आणि 125 आमदार असलेला काँग्रेस 50 आमदार संख्या कमी होऊन 70 पर्यंत आलेला आहे। हे चित्र निश्चितच काय म्हणायचं बुचकाळ्यात पडणार आहे, कारण जन्म चाचण्याचे अहवाल असे नव्हते। त्रिशंकू चाचण्याच्या अहवालाविषयी काय सांगाल? त्यांनी त्रिशंकू विधानसभेला असं सांगितलं होतं, तशी पाहिली तर अगदी काटेकोर विचार केला तर तशी ती आलेली आहे, पण ज्या अपेक्षेने ती सांगितली होती तशी नाही। म्हणजे उदाहरणार्थ 3ऱ्या क्रमांकावरती JDU-S असेल ते आहे, पहिला क्रमांक काही चाचण्यांनी काँग्रेसला दिला होता, काही चाचण्यांनी भाजपाला दिला होता। त्याप्रमाणे भाजपा 1 नंबरचा पक्ष आहे, काँग्रेस 2 नंबरचा पक्ष आहे। पण ज्या तऱ्हेने भाजपा विजयाच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला हा अंदाज कोणी व्यक्त केला नव्हता। 100च्या आसपास प्रत्येक नंबर 1चा पक्ष होईल असं म्हटलं होतं, त्याच्यापेक्षा हे चित्र खूप वेगळे झालेलं आहे।
ह्या निवडणुकीच्या एकूण जेव्हा प्रचार सभा सुरू झालेल्या होत्या त्यावेळी बरेच दिग्गज मंडळी त्याच्यामध्ये उतरले होते, दोन्हीही पक्षांच्याकडनं उतरले गेलेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कसं आहे की जेव्हा हे निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान उतरतात त्यावेळी कधी कधी राजकीय गणित लक्षात घेऊन काहीतरी विधानं करतात आणि बऱ्याचदा हे लोकशाहीला तेवढं पूरक असतं असं नाही. त्याविषयी काय सांगाल? हे दोन मुद्दे आहेत मॅडम. एक तर दिग्गज उतरले होते, मोदी शहा यांनी प्रचाराची क्षेत्रात प्रचंड प्रचार केला होता. आता देशाच्या पंतप्रधानांनी, सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षांनी एवढ्या प्रचार सभा घ्याव्यात का, हा त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे, याच्यावर आपण टीका करू शकत नाही. रायता दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला तो म्हणजे हिंद पातळीवर आलेला प्रचार, ही चिंतेची बाब आहे. भाजपाच्या धोरणांनी ज्येष्ठ सेनाधिकारी थिंबय्या किंवा करियप्पा यांच्याविषयी यांच्यावर अन्याय झाला अशी विधानं केली, ते करण्याची काही गरज नव्हती. त्यात खोटेपणा भरलेला होता, निष्कारण मन कलुषित झाली आणि याच्या मतदानावरती परिणाम होतो याचा काही खात्री नाहीये. आणि मुख्य म्हणजे ही काही शेवटची निवडणूक नाही ना, लोकशाही आहे. आता लगेच 23 साली होईल, 28 साली होईल, त्यामुळे दिस नॉट द लास्ट फाईट, इज वन ऑफ द फाईट. त्यासाठी एवढं चिखलफेक करण्याची गरज नाही. तेवढा एक सुसंस्कृतपणे त्या निवडणुका लढवल्या गेल्या तर लोकशाहीची शान राहते त्याच्यामध्ये. मुळात मतदार पण सजग झालेला आहे आता, एवढा मीडिया पण पॉवरफुल झालेला आहे, सोशल मीडिया पॉवरफुल आहे, यंग जनरेशन खूप मोठ्या प्रमाणात मतदार बनलेली आहे. या सगळ्यांना हे बारकावे नेमके कळत असतात, त्यामुळे एका टप्प्यानंतर मतदार सुद्धा सजगपणे सगळ्या गोष्टी हाताळतो आणि मत कुणाला द्यायचं हे ठरवतो. आता मतदारांना बनवणं सोपं राहिलं नाही. आता सगळ्यांच्या हाती मोबाईल असतो, माहितीचा विस्फोट झालेला आहे, त्यामुळे खटकन इकडची बातमी तिकडे होऊ शकते. मग कोणते मुद्दे ह्या निवडणुकीमध्ये महत्वपूर्ण ठरले असं वाटतंय तुम्हाला? एक तर विकासाचा मुद्दा होता. बेंगलोर शहराच्या समस्या प्रचंड होत्या. काँग्रेसने निष्कारण लिंगायतांना वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याचा प्रयत्न करून बघितला, त्याने पण काम झालेलं दिसलं नाहीये. नाहीतर काँग्रेस एवढं घसरणीला 50 ठिकाणी पराभव होणं, मुख्यमंत्री काय जागेवरून हरणं, हे तितकीच चांगली गोष्ट नाहीये ना. बरोबर आहे. आणि आता नजीकच्या काळामध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे जिथं काँग्रेस सत्तेवर आहे तिथं मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, किंबहुना महाराष्ट्राच्या निवडणुका सुद्धा लागू शकतात. एक राजकीय विश्लेषक म्हणून या सगळ्या आत्ताच्या रिझल्टच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? 2 विधानसभाच्या निवडणुका तर अधिकृत आहेतच, मध्य प्रदेश आणि राजस्थान. तिथं आणि कर्नाटकमध्ये एक फार मोठं साम्य आहे, म्हणजे तिथं या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर आहेत. बरोबर. फक्त कर्नाटकमध्ये एक प्रादेशिक पक्ष आहे जेडीएस सारखा, तसा राजस्थान किंवा मध्य प्रदेशमध्ये नाही आहे. तर तिथे काँग्रेस आणि भाजपा एकदम एकमेकांच्या समोर असतील. शिवाय दोन्ही राज्यांमध्ये भाजपा सत्तेत आहे. इथं कर्नाटकमध्ये भाजपाने काँग्रेसला हरवून सत्ता मिळवलेली आहे. या विजयाचा आनंद जास्त आहे. अजून सत्ता मिळाली नसली तरी ज्या त्वरित भाजपाने यश दाखवलं समाजासमोर ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आता याचा लॉंग टर्म परिणाम काय? एक अंदाज असा असू शकतो की ज्या जोशात भाजपाने आणि ज्या दिमाखात भाजपाने यश मिळवलं त्याचा उपयोग करून मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकांबरोबरच कदाचित लोकसभेची निवडणूक घेता येईल, त्याला जोडून कदाचित महाराष्ट्राची सुद्धा निवडणूक घेता येईल. त्यामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या 4 विधानसभा आणि लोकसभा अशा 5 निवडणुका जर दिवाळीच्या आसपास झाल्या तर आश्चर्य वाटायला नको, अशी आज परिस्थिती आहे. जवळपास 21 राज्य जी आहेत आता सध्या ती भाजपच्या ताब्यामध्ये आहेत. आत्ताच्या निवडणुकीमध्ये जेव्हा मतदारांचं तुष्टीकरण करण्यासाठी काँग्रेसने लिंगायत समाजाच्या बाजूने कौल द्यावा म्हणून निर्णय घेतला आरक्षणासंदर्भातला, मला असं वाटतं की तो मतदारांना फारसा रुचलेला नाहीये. काय तुम्ही त्या प्रतिक्रिया द्या? नाही, आता हे मुद्दे तसंच महाराष्ट्र एकीकरण समिती पण बघा ना, महाराष्ट्रात एक आम्हाला सामील व्हायचं यासाठी ही समिती गेली अनेक दशक काम करते. या निवडणुकीत समिती जवळजवळ साफ झाली. त्याचा अर्थ नवीन पिढीला आम्ही महाराष्ट्रात आहोत का कर्नाटक आहोत याचा आमचा विकास होतो की नाही हा मुद्दा जास्त महत्वाचा ठरतो. 50-60च्या दशकात भाषावर पुनर्रचना हा मुद्दा महत्वाचा होता. आता आपल्या समोर तेलंगण निर्माण झाला, स्वतंत्र विदर्भ आहे, गोरखाल्यांच्या मागण्या आहेत, त्यामुळे भाषेनी आम्ही एकत्र राहतो हा मुद्दा तसा आता नवीन पिढीला आकर्षक वाटत नाही. माझा विकास होतो की नाही, मला रोजगार मिळतो की नाही, माझ्या भवितव्याचं काय, कुठला पक्ष माझ्या भवितव्याची शाश्वती देतोय, त्याच्यावरती लोक मतदान करतात. मग आता राहुल गांधींच्या एकूणच नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं असं म्हणता येईल का? एक मुद्दा आहेच की तसे त्यांना राजकारणाचा निवडणुकीचा अनुभव फार कमी आहे. त्यांच्यासमोर मोदी शहा सारखे अत्यंत दिग्गज मंडळी उभी आहे आणि त्यांना मदतीला जसं राजीव गांधींना मदतीला काँग्रेसमध्ये ज्येष्ठांची फळी होती तशी दुर्दैवाने आज राहुल गांधीच्या मदतीला तशी ज्येष्ठांची फळी काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता परवा त्यांनी विधान केलं मी पंतप्रधान होणार आहे. 40 आमदार खासदार असलेल्या माणसाच्या तोंडी विधान शोभत नाही ना, अजून दिल्ली बहुत दूर आहे.
अशा परिस्थितीमध्ये थोडेसे अनुभव जो दिसतो, इनएक्सपिरियन्स, तो व्यक्त होतो. पण आय एम शुअर विथ टाइम ते शिकतील. या सगळ्याचे आता पुढच्या निवडणुकांवरती निश्चितच परिणाम होतील. महाराष्ट्र आहे, राजस्थान आहे आणि मध्य प्रदेश आहे, या तिन्ही छत्तीसगड ठिकाणी- आहे. छत्तीसगड आहे आणि नजीकच्या काळामध्ये भाजपची घोडदौड ही एकूण अशीच चालू राहील अशी एकूण चिन्ह दिसत आहेत. तुम्ही आमच्या 9:30च्या बातम्या, आमच्या 4:30च्या बातम्यांमध्ये आज आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला. मी आपली खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. वळूया पुढच्या बातम्यांकडे. कर्नाटकमध्ये भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे सकारात्मक पडसाद सकाळी मुंबई शेअर बाजारावर जाणवले. मात्र निकालाचं चित्र जसजसं स्पष्ट होऊ लागलं आणि कर्नाटकमध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळवता न आल्यानं निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीमुळे दुपारनंतर शेअर बाजार घसरला. बाजार बंद होताना 12 अंकांच्या घसरणीसह 35,543 वर तो पोहोचला. सकाळी मतमोजणीचा कल भाजपाकडे जात असतानाच निर्देशांक 260 अंकांच्या वाढीसह 35,817 अंकांवर उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 70 अंकांनी वर गेला होता. दुपारच्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक 400 अंकांच्याही वर पोचला होता. महाराष्ट्र हे देशाचं वित्तीय केंद्र असून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात महाराष्ट्रातल्या सेवा क्षेत्राचं मोठं योगदान आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. मुंबईतल्या गोरेगाव उपनगरामध्ये बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सेवा क्षेत्रातल्या जागतिक प्रदर्शनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आज 61% वाटा सेवा क्षेत्राचा आहे. जागतिक नाणेनिधीनं 2019 मध्ये देशाचा विकास दर 7.4% इतका असेल असा अंदाज वर्तवला आहे. या विकासामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका सर्वात महत्वाची ठरेल असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं बँकिंग, विमा आणि इतर सेवा क्षेत्रांना बळकटी देण्यासाठी उत्तम निर्णय घेतले आहेत असं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसंच हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभूही यावेळी उपस्थित होते. येत्या काळात भारत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होणार असून त्यातली $3 ट्रिलियन उलाढाल केवळ सेवा क्षेत्राची असणार आहे असं प्रभू यावेळी म्हणाले. सेवा क्षेत्र इतर सर्व क्षेत्रांपेक्षा प्रचंड वेगानं वाढत असून त्यात निर्णयातही मोठ्या प्रमाणात होत आहे असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमात उपस्थित होते. सेवा क्षेत्र हे आज भारतात सर्वाधिक वेगानं वाढणारं असून ते अर्थव्यवस्थेला चालना देणारं इंजिन आहे असं फडणवीस म्हणाले. 2025 पर्यंत महाराष्ट्र 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 मे रोजी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत ते अनौपचारिक शिखर बैठकीत चर्चा करणार आहेत. रशियातल्या सोची शहरामध्ये होणाऱ्या या बैठकीत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांदरम्यानच्या नियमित विचारविनिमयाच्या परंपरेला कायम ठेवण्याच्या संदर्भात ही अनौपचारिक बैठक होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. औरंगाबाद शहरामध्ये 4 दिवसांपूर्वी झालेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी आज शिवाजीनगरचे शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यामुळे शिवाजीनगर भागामध्ये तणाव निर्माण झाला असून व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केली आहेत. जंजाळ यांनी पोलिसांना सहकार्य करत चौकशीसाठी जाण्याची तयारी दर्शवली. सध्या शिवाजीनगर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दंगलीमध्ये सहभागी असलेल्या 2,500हून अधिक अज्ञात व्यक्तींच्या विरोधात दंगल भडकावणं, बेकायदा शस्त्र बाळगणं आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. 70 जणांना अटकही करण्यात आली आहे. दंगलीतल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, नगर भूमापन, प्रादेशिक परिवहन तसंच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेनंतर आता ऑस्ट्रेलियात सुरू झाली आहे. लासलगाव इथल्या भाभा अणु संशोधन संस्थेच्या विकिरण प्रक्रिया केंद्रातून हापूस आंब्यावर प्रक्रिया होऊन भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये 3 मेट्रिक टन हापूस आंबा रवाना करण्यात आला. या हंगामात सुरुवातीला परतीचा पाऊस, ओखी वादळाचा परिणाम यामुळे यंदा आंब्याचा मोहर गळून गेल्यानं यंदा निर्यातक्षम आंब्याची उपलब्धता न झाल्यानं परदेशी निर्यातीची प्रक्रिया 15 ते 20 दिवस लांबणीवर पडली होती. या हंगामात आतापर्यंत अमेरिकेला 170 मेट्रिक टन हापूस आंबा रवाना झाला आहे.
अकोला जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही पुरेसं पाणी उपलब्ध होत नसल्यानं शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. परिणामतः शेतीवर अवलंबून असणाऱ्या युवकांना रोजगारासाठी जिल्ह्यातून स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ते राज्यातल्या मोठ्या शहरांकडे वळू लागले आहेत. अकोला जिल्ह्यातले तरुण आता रोजगारासाठी मुंबई पुण्याच्या दिशेनं वाटचाल करतात. यंदा कमी पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांमधला पाणीसाठा झपाट्यानं कमी झालाय. काटेपूर्णा धरणातलं पाणीही पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलं. वाण धरण वगळलं तर इतर धरणात पाणी तसं खूपच कमी आहे. पाण्याअभावी शेतातलं उत्पन्नाचं प्रमाण कमी झालंय. हंगामात कपाशीवर आलेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न घेता आलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच मजूर वर्गाला मजुरीची भीषण समस्या निर्माण झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणाला पडलेला प्रश्न. हाताला काम मिळण्यासाठी अकोल्यातल्या तरुणांनी आता मुंबई पुण्याची वाट धरली आहे. पुण्याला चाललो आज. एक कामधंदे नाही आहे सध्या गावामध्ये. परिस्थिती खराब आहे. पाणी नाही, इथं काही नाही, वावरामध्ये काही पिकत नाही, काही कामं नाही म्हणून पुण्याला जातो. की कमीत कमी कसंही केलं तरी शकळा नाही निदान तर 70% पोरं आता पुण्याच्या इकडे मुंबईच्या इकडे पोहून राहिले. काहीच नाही ना परिस्थितीला सांभाळायला काही नाही म्हणून जा बा कुकडी काहीतरी पोटभर राहतात. एकच मुलगा आहे, तो मुलगा पुण्याला जायला. आमची परिस्थिती नादारी असल्यामुळे तो पुण्याला गेला. नापिकी असल्यामुळे काहीच करू शकत नाही आम्ही. आमचे हातपाय थकेले आहेत. कोण करणार आहे त्याच्याशिवाय तो आम्हाला कोण घालणार आहे. जिल्ह्यात अत्यल्प जलसाठा, त्यात नापिकी, अशा परिस्थितीत खेड्यातला तरुण रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होतोय. शासन स्तरावर ग्रामीण भागात मनरेगासह विविध योजनांची कामं सुरू आहेत. तरुणांना आपल्या भागात उपलब्ध असणाऱ्या विविध योजनेत सहभागी होण्याचं आवाहन शासनातर्फे करण्यात आलंय. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत 40 दिवसामध्ये सुमारे 2.25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. 6 विभागांमध्ये मुंबई विभागामध्ये सर्वाधिक 76,206 तर सगळ्यात कमी नोंदणी नाशिक विभागामध्ये 18,224 झाली आहे. विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत 28 योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी इमारत आणि इतर बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. या अभियानाअंतर्गत 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. विविध योजनांचा लाभ मिळवताना नोंदणी शुल्क 25 रुपये इतकं ठेवण्यात आलं असून दरमहा वर्गणी 1 रुपया आहे. सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव इथं इमारत आणि इतर बांधकाम मजूर विशेष नोंदणी अभियान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने आणि माजी आमदार उत्तमराव इंगळे यांनी या शिबिराला प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. कामगार खात्याकडून राबवणाऱ्या या मजूर नोंदणी शिबिरासाठी साधारणतः 10,000 मजुरांची नोंदणी या विधानसभेतून होईल आणि यांना प्रथम नोंदणी झाल्यानंतर त्यांना साहित्य खरेदीसाठी 5,000 रुपये, त्या कुटुंबामध्ये एखादी प्रसूती डिलिव्हरी असेल तर 15,000 रुपये आणि जर सीझर असेल तर 20,000 रुपये, मुलांच्या शैक्षणिक पूर्तीसाठी त्या ठिकाणी 30,000 रुपये त्याची शैक्षणिक पात्रता पाहून आणि लग्नासाठी सुद्धा या ठिकाणी कामगारांना 30,000 रुपये मिळणार आहेत. आमच्या या ठिकाणी मानस आहे की या विधानसभेमधून साधारणतः 10,000 कामगारांची नोंदणी आम्हाला या ठिकाणी करायची आहे आणि आम्ही ती आज त्याची सुरुवात केलेली आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या पालघर जिल्ह्याला नद्यांचं वरदान लाभलं आहे. मात्र पाण्याचं योग्य नियोजन नसल्यामुळे पालघरवासियांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. पालघर जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाण्याचा फायदा आजूबाजूच्या जिल्ह्यांना होतो. अनेक नद्या या जिल्ह्यातून वाहतात. मात्र पालघर जिल्ह्यात नद्यांचं पाणी अडवण्याचं कोणतंही नियोजन नसल्यामुळे उन्हाळ्यात आणि जूनचे काही आठवडे या जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात वाहत असलेल्या अनेक नद्यांवर बंधारे आहेत. मात्र यामधले अनेक बंधारे आता निकृष्ट दर्जाचे झालेत, तर अनेक नद्यांवर बंधाऱ्याची आवश्यकता आहे. मात्र याकडे सरकारचं अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पावसात
भरपूर प्रमाणात पाऊस पडून सुद्धा नद्यांचं पाण्याचं अडवण्याची नियोजन नसल्यामुळं त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही. ज्या वाड्या तालुक्याच्या नद्यांवर जे बंधारे बांधले आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे बंधारे आहेत. पाणी जिथपर्यंत वाहत असतं तिथपर्यंत ते भरलेले असतात. पाणी झिरपून वाहणं बंद झालं का पूर्ण पाणी झिरपून जातं आणि लोकांना पाणी टंचाईसाठी शेवटचे 2-3 महिने जे मार्च, एप्रिल, मे हे जे महिने आहेत पावसाळ्याच्या आधीचे त्यांना लोकांना याचं पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. नाही गुरांना पाणी मिळत, नाही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत किंवा नाही शेतीसाठी पाणी मिळत. पालघर जिल्ह्यात नद्या आणि धरणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असूनही पाणी अडवण्याची सोय नसल्यामुळे इथल्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. पाणी अडवा, पाणी जिरवा तसंच आता जलयुक्त शिवार सारख्या योजना राज्यातल्या विविध भागात राबवल्या जात आहेत. पालघर जिल्ह्यातही नद्यांचं पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्यांची गरज असून याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी पालघरवासियांची मागणी आहे. वारली चित्रकलेला ओळख मिळवून देणारे आणि ही कला जगभरात पोहोचवणारे ज्येष्ठ वारली चित्रकार पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांचं आज सकाळी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. पालघर जिल्ह्यातल्या गंजाड या गावात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 23 मार्च 1931 रोजी डहाणू तालुक्यातल्या लहानशा गावात आदिवासी पाड्यात त्यांचा जन्म झाला. अतिशय मागासलेल्या वारली समाजावर रूढी परंपरांचा पगडा असला तरी याच समाजातल्या चित्रकलेच्या परंपरेनं त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला. लग्न समारंभामध्ये आपल्या घरांच्या भिंतीवर केवळ सुवासिनी वारली स्त्रिया चित्र काढायच्या. मात्र म्हसे यांनी वयाच्या 13व्या वर्षी ही चित्र काढायला सुरुवात करून ही परंपरा मोडली आणि या चित्रकलेच्या दुनियामध्ये अव्याहत मुसाफिरी सुरू केली. 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदिवासी कलांना प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यामुळे जीवा सोमा म्हसे आणि त्यांची चित्रकला लोकांसमोर आली. दिल्लीमध्ये त्यांनी आपल्या कलेचं दर्शन घडवल्यावर 1976 मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. देशात अनेक ठिकाणी प्रदर्शनांचं आयोजन करण्याबरोबरच राज्यात या कलेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. रशिया, इटली, जपान, जर्मनी, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांनी त्यांना आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यांच्या कलेनं प्रभावित होऊन या देशांनी त्यांचा गौरव केला. परदेशात अनेक मानसन्मान मिळवणाऱ्या म्हसे यांना नुकतंच पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. वारली चित्रकलेला जागतिक वैभव मिळवून देण्यामध्ये डहाणूच्या या कलावंताचं मोठं योगदान आहे असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं आज वृद्धापकाळानं त्यांच्या वाई इथल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 102 वर्षांच्या होत्या. त्यांचं मूळ गाव यमुना विक्रम जावळ. यमुनाबाई 10 वर्षांच्या असतानाच आपल्या 2 लहान बहिणींना घेऊन गावोगाव तमाशाच्या फडाबरोबर हिंडू लागल्या. रंगू गंगू सातारकर यांच्याकडे त्यांनी तमाशातलं गाणं आणि अभिनयाचे धडे घेतले. आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फड गाजवले. यासोबतच भावबंधन, मानापमान, संशय कल्लोळ अशा संगीत नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. कोल्हाटी समाजासाठी हाऊसिंग सोसायटीची स्थापनाही त्यांनी केली. यमुनाबाईच्या कार्याची दखल घेऊन 2012 साली पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. संगीत कला केंद्राच्या वतीनं दिला जाणारा आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. नागपुरात काल 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यामध्ये परभणीत 43.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. पुढील 3 ते 4 दिवस तापमानाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्नाटकमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी. सर्वाधिक मोठा पक्ष काँग्रेसला मोठा धक्का. हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर कर्नाटकच्या जनतेनं दर्शवलेला विश्वास. भाजपाची प्रतिक्रिया. जेडीएसला पाठिंबा देत सत्ता स्थापनेचा दावा करण्याची काँग्रेसची घोषणा.
महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय केंद्र असून अर्थव्यवस्था बळकट करण्यात सेवा क्षेत्राचं भरीव योगदान. मुंबई इथल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपतींचं प्रतिपादन. औरंगाबाद दंगली प्रकरणी 70 जणांना अटक. नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यासाठी 5 पथकं नियुक्त. वारली चित्रकलेला जागतिक सन्मान मिळवून देणारे सुप्रसिद्ध चित्रकार पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांचं निधन. आणि ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.